10 साल के संघर्ष के बाद कांग्रेस ने रामटेक के गढ़ में सेना को हरा दिया। उमरेड में पारवे के डबल इंजन पर ब्रेक लगाने में पूर्व मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुलक सफल रहे। शिवसेना में बगावत के बाद शिंदे गढ़ में शामिल विधायक आशीष जायसवाल को भी रामटेक में झटका लगा। रामटेक लोकसभा क्षेत्र से महाविकास आघाड़ी के कांग्रेस के युवा प्रत्याशी श्याम कुमार बर्वे ने महायुति के शिवसेना शिंदे गुट के प्रत्याशी राजू पारवे को भारी मतों से परास्त कर सफलता प्राप्त की है। इस कारण रामटेक में कांग्रेस पक्ष के कार्यकर्ताओं में खुशी और उत्साह का माहौल देखा गया है। कांग्रेस की जीत ने 4 महीने में होने वाले विधानसभा चुनाव के लिए महाविकास आघाड़ी विशेषकर कांग्रेस के उम्मीदवारों का आत्मविश्वास बढ़ा दिया है, जबकि महायुति के उम्मीदवार को अग्नि परीक्षा से गुजरना होगा। इस उपलक्ष्य में नगर के गांधी चौक में लोगों ने इकट्ठा होकर ढोल ताशा के साथ पटाखों की आतिशबाजी कर रंग गुलाल उड़ाया। बर्वे की जीत से खुशी का माहौल दिखाई दिया। सांसद श्याम बर्वे को मिठाई खिलाकर उनका अभिनंदन किया गया। इसी के साथ बर्वे के स्वागत समारंभ में बस स्टैंड से गांधी चौक तक भारी संख्या में हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ताओं ने बर्वे को पुष्पहार पहनाया। बर्वे ने सभी का आभार माना और सांसद प्रतिनिधि के रूप में जनता की सेवा करने का आश्वासन दिया। इस अवसर पर खासदार बबलू बर्वे इन्होंने अपनी जीत का श्रेय कांग्रेस नेता सुनील केदार को दिया। इस समय कांग्रेस कमेटी के जिला अध्यक्ष तथा पूर्व मंत्री राजेंद्र मुलक, पर्यटक मित्र चंद्रपाल चौक से माजी जिला परिषद अध्यक्ष रश्मि बर्वे, जिला परिषद सदस्य शांता कुमरे, जिला परिषद सदस्य दूधराम सवाला के, पंचायत समिति सभापति मंगला निंबोने, देवेंद्र गोडबोले, विशाल बरबटे, तालुका अध्यक्ष कैलाश राउत सह आदि की उपस्थिति थी। संचालन व आभार प्रदर्शन दामोदर थोपटे इन्होंने किया। त्यांनी जे खूप मोठा असं म्हणता येईल की ज्यांनी आपला राजकीय पण दावावर लावून त्यांनी एका उपसरपंचाला लोकसभेची उमेदवारी देऊन आपला राजकीय भविष्य दावावर लावला होता। त्या भविष्याला आपण मी एवढं उंच नेलेलं आहे की आज दिल्लीमध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये सुनील बाबू केदारांचं नाव लौकिक होत आहे की एका उपसरपंचाला मान्य सुनील बाबू केदारांना उमेदवारी दिली तर ठीक, पण रामटेकच्या लोकसभेच्या जनतेने त्यांना खासदार सुद्धा बनवून त्यांनी डायरेक्ट ग्रामसभेमधून लोकसभेमध्ये पाठवला। हा गौरव आपल्या रामटेक लोकसभेला दिलेला आहे असे आमचे नेते सुनील बाबू केदार। त्याचप्रमाणे आपल्याला रामटेक मध्ये लोकसभाचा उमेदवार नाही मिळाला पाहिजे म्हणून एका महिलेच्या नामांकन कशा प्रकारे रद्द करण्यात आला, कोण कोण त्याच्यामध्ये षडयंत्र केले सर्वांना माहिती, आम्हाला नाव घ्यायची गरज नाही आहे। ज्याप्रमाणे माझ्या विरोधात जे उमेदवार होते ते गद्दारी करून काँग्रेस पक्षामधून शिंदे गटाकडून गद्दारांच्या गटाकडून लढले, त्यांना रामटेकच्या जनतेनं जो सबक दिलेला आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे। 10,000, 20,000, 30,000 नाही तर 78,000 मताच्या लीडने आपण जिंकलेलो आहे। स्वप्न केला गद्दारांना रामटेक लोकसभा काय ना रामटेक विधानसभा काय हे माफ करणार नाही। आपल्या पुढे खूप उदाहरण आहे, मागचे खासदार जे गद्दारी करून गेले ते पण आपल्या आज कुठे आहे माहित नाही। तसंच जे जे गद्दारी करतात त्यांना आमची रामटेकची जनता साहेब माफ करत नाही। हा उदाहरण खूप काही उदाहरण आहे। आपला सांगू इच्छितो ज्याप्रमाणे आपण खासदार 10 वर्ष बघितला कोणत्या कामाचे आहे माहित नव्हता, ज्याप्रमाणे आपला रमेश भाऊन सांगितलं विश्वास दाखवला। आपण पावणे 3 वर्ष जिल्हा परिषद मध्ये बघितलं रश्मी बर्वे यांच्या काम, जिल्हा परिषद अध्यक्षाचे अधिकार काय असतात ते आम्ही दाखवून दिले मान्य सुनील बाबू केदारांच्या आणि राजेंद्र मुलक साहेबांच्या नेतृत्वामध्ये की जिल्हा परिषद अध्यक्ष काय करते। त्याचप्रमाणे आपल्याला दाखवून देऊ की लोकसभेचा सांसद कसा काय काम करू शकते हे आपल्याला मला दाखवण्याकरता माझ्या पाठीमागे मान्य सुनील बाबू केदार, राजेंद्रजी, कारण की खूप काही पदाधिकाऱ्यांना घबराहट होते की जर रश्मी बर्वे महिला असून पावणे 3 वर्षामध्ये रामटेकमध्ये आम्हाला पाय ठेवायला कुठे जागा देत नव्हती, तर बबलू बर्वे जर खासदार झाला तर माझे काय हाल होईल। ह्या भीतीपोटी त्यांनी रश्मी बर्वेचं नाव तर जपला, पण त्यांना माहित नव्हतं की रश्मी बर्वेचं नामांकन रद्द करण्यात येईल तर बबलू बर्वेला उमेदवारी दिली। जर त्यांना माहित असतं तर त्यांनी ते काळी कट कारस्थान रचलंच नसतं, रश्मीलाच ठीक आहे म्हटलं असतं। पण आता त्यांना आपण दाखवू, धमकी देत नाही पण निश्चितच सोडणार पण नाही। ज्यांनी आम्हाला आमच्या डोळ्यात पाणी आणलं त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि रामटेकचा विकास हा आपण स्वतःच्या डोळ्याला बघणार, खूप काही खोटे बोलवचन देणार नाही। आपण स्वतः काम करून दाखवणार एवढंच वचन देतो। थांबतो। जय हे फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षामध्ये शक्य आहे आणि काँग्रेस पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊ शकते। हे इतिहासामध्ये नोंदलं जाईल की
ग्राम सभेमधून लोकसभेमध्ये जर कोणी एखादा कार्यकर्ता गेला असेल तर तो बबलू भाऊ बर्वे गेलेला आहे, हे कधी आपण विसरू शकणार नाही. आज आक्रमकता जी आपण सर्व लोकांनी दाखवली त्याचं नेतृत्व कोणी केलं? त्याचं नेतृत्व केलं या जिल्ह्याचा शेर नाही, या विदर्भाचा शेर नाही, सबंध महाराष्ट्राचा शेर म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं ते सन्मान्य सुनील भाऊ केदार यांच्या नेतृत्वामध्ये आपण ही निवडणूक लढवत आहोत. आणि काय रंग दिला, काय कार्यकर्त्याला भिडवला कामाला. एक एक छोटा कार्यकर्ता दिवस रात्र एक केला. बबलू भाऊ साठी कपडे बदलले नाही शेवटचे 4 दिवस. माझ्यासोबत रमेश राव होते आमचे आणि कोणासाठी आला? एका उपसरपंचाला पाडायला, त्याला तर पाडू शकला नाही. पण पहिल्या 2-4 राऊंड मध्ये स्वतःच 3000 मागे होतो. असं असतं ना, एखादा छोटा कार्यकर्त्याला तर सोडून दे रे बापू, त्याच्या उलट मागे लागते. वरती त्याने पाहिलं कार्यकर्ता जेव्हा या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी निघत आहे तर त्याला न्याय दिला पाहिजे. कारण की अन्याय घरात झालेला आहे, धर्मपत्नीसोबत अन्याय झालेला, आपल्या बहिणीसोबत अन्याय झालेला आहे. त्या अन्यायाची प्रतिपूर्ती ही श्यामभाऊ तुमच्या माध्यमातून झालेली आहे. एक मोठी जबाबदारी या जिल्ह्याची लोकसभेचा सदस्य म्हणून बबलूभाऊ तुमच्यावर आलेली आहे. आक्रमकता राहायलाच पाहिजे, संयम पण तेवढा राहायला पाहिजे. विधानसभेमध्ये बघणार आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके मुळक साहेब खासदाराला आपण बहुमताने निवडून आणलं. आता आपल्याला या रामटेक विधानसभेचा काँग्रेसचा आमदार पाहिजे आणि त्यासाठी आजपासून आपल्याला रणनीती आखावी लागेल. आणि मागच्या समोरच्या विधानसभेमध्ये काँग्रेसचा आमदार आपला यापेक्षा जास्त लीडने निवडून आणला पाहिजे. इतका आज आपल्या सर्वांना विनंती करते. बंधूंनो, हा विजय जो आहे, हा विजय आपण सर्वांचा विजय आहे. हा विजय हा माझ्या जनतेचा विजय आहे, माझ्या बांधवाचा आहे, माझ्या महिला भगिनीचा विजय आहे. आपले खासदार निवडून आले याचा मला आपल्या सर्वांना आनंद आहे. पण आज मंचावर बोलणं योग्य नाही. महान्यूज 7 के लिए राकेश मरजीवे, रामटेक, नागपुर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.